नमस्कार. बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सोमवार, मंगळवार, शुक्रवार वेळ तीच आहे. सकाळी 9 ते 9:30 आम्ही आपल्यासमोर येत असतो गुंतवणुकीतल्या सगळ्या क्षेत्राबद्दल माहिती करून घेण्यासाठी. आणि आपल्या मान्यवर असतात, पाहुणे असतात, ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात की मार्केटची दिशा काय असेल, कशा प्रकारे आपल्या गुंतवणुकीची आपण काळजी घेतली पाहिजे, कुठे आपलं नुकसान आपण टाळू शकतो, हा या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे गेली काही दिवस बघितलं तर कुठेही तुम्ही जा, सोशल फंक्शनमध्ये जा, ट्रेनमध्ये जा, एकच विषय असतो की मार्केटची पडझड आता थांबेल कधी आणि किती दिवस चालेल, हा एक कॉमन विषय आपल्याला दिसतो. त्याचवेळी जर आपण बघितलं तर IPO मार्केट्समध्ये मात्र तेजी दिसते. जवळजवळ 9 IPO हे या आठवड्यात येत आहेत. 7 कंपन्यांची लिस्टिंग आहे. नक्की मार्केटमध्ये काय चाललं आहे, RBIच्या पॉलिसी रेट कटचा काय परिणाम आहे, आणि ज्या प्रेक्षकांचे काही प्रश्न होते की शुगर स्टॉक्स, शुगर कंपन्या आणि केमिकल सेक्टरबद्दल त्यांना माहिती हवी होती, त्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपले पाहुणे आहेत आज. आपल्यासोबत आहे दीपक पवार, सिनियर ॲनालिस्ट, वासुकी इंडिया फंड. महेंद्रजी, आपण पहिल्यांदाच सहभागी होत आहेत बंदा रुपयामध्ये. दीपकजी यापूर्वी अनेकदा सहभागी झालेले आहेत. एक पहिली जी मार्केटची रिॲक्शन आहे, मी जसं म्हटलं की सगळेजण म्हणतात की बाबा पडझड आहे, करेक्शन आहे का, काय आहे, आणि 4 वर्षाची आपण तेजी पाहिली तर कोणाला सवय नाही आणि कोणाला थांबायचं नाही आहे. नक्की मार्केटचा सेटअप काय, सिच्युएशन काय जे मार्केटला, की कशा पद्धतीने तो वाढेल तर मार्केटला, आणि क्वार्टर रनिंग जसं तुम्ही म्हणाल तसं. बाकी RBIने त्यांचे मेजर्स घेतलेले आहेत, जे मॉनिटरी पॉलिसी आणि बजेटमध्ये सुद्धा फिस्कल जे आपल्याला हवं आहे ते सगळं दिलेलं आहे सरकारने. दीपक, तुझं काय मत आहे? हे आत्ता सर जे म्हणाले की मार्केट जे हे आहे सिच्युएशन आत्ताची काय, आणि FI सेलिंग हे एकमेव कारण आहे या मार्केटच्या पडझडीचं? जर तुम्ही आकडे बघाल तर खरं कारण हेच दिसतंय की FIs सारखे सेलिंग मोडमध्ये आहेत. गेले 5 महिने सलग सेल करत आहेत. जर तुम्ही इतिहास बघितला तर असंच 2021-22 मध्ये झालेलं, कुठेतरी 10 महिने सलग FI सेलिंग करत होतं आणि आपलं मार्केट पडत होतं. नंतर FIsनी बाईंग परत खरेदी सुरू केली आणि मार्केटमध्ये परत थोडी चांगली रॅली सुरुवात झाली. बरोबर. आता गेले 5 महिने ते सलग सेल करतायत आणि हा पैसा जातोय जपानमध्ये किंवा ब्राझीलमध्ये, जिथे त्यांना मार्केट आपल्या मार्केटपेक्षा अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्याच्यापुढे असं झालं की GDP, जसे म्हणाले की GDP ग्रोथ कुठेतरी कमी झाली आहे. जे फोरकास्ट आहेत ते कुठेतरी 7%, 7.5% वरून 6.5 आणि 7च्या मध्ये आले. तर त्यामुळे FIsला क्लॅरिटी दिसत नाही आहे. त्यामुळे ती कंटिन्यू सेलिंग मोडमध्ये आहेत आणि त्यामुळे मार्केट खरं तर त्यामुळेच पडतंय. बरोबर आहे. आणि त्याच मुख्य मुद्दा तोच आहे. अर्थात त्याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही आणखी किती दिवस पडेल मार्केट, आणि आधी ही पडझड कितपत चालेल आहे. दीपक, प्रत्येक जो फॉरेन फंड असेल किंवा ते एकच ज्याला म्हणतो आपण, एक त्यांची तक्रार जी आहे की इंडियन मार्केटचं व्हॅल्युएशन खूप हाय आहे. तर त्याचा नक्की अर्थ काय आहे? व्हॅल्युएशन हाय म्हणजे काय, आणि त्याचा रिटेल इन्व्हेस्टरनी काय अर्थ समजून घ्यायचा? बघा, जर आपण आकडे बघितले गेले 20 वर्षाचे, तर ॲव्हरेज पी जे आपण बोलतो निफ्टीचा पी, तो जवळजवळ 17-17.5 आहे. बरोबर आहे. आणि आपण गेलेलो ॲज अ मार्केट हायपर्यंत जवळजवळ 23 पर्यंत फॉरवर्ड बेसिसवरती. म्हणजे येणाऱ्या 1 वर्षाची जी काही निफ्टी 50 कंपनींची जी काही आमदनी होईल त्या बेसिसवरती, जे नफे होतील त्या बेसिसवरती, सध्या आपण 19.5च्या आसपास आहोत. तर 17.5 हा ॲव्हरेज आहे. तर ह्या हिशोबाने आपण थोडेसे ओव्हर व्हॅल्यूडच होतो. म्हणजे 22-23 म्हणजे खूप ओव्हर व्हॅल्यूड होतो. बरोबर. आता कुठेतरी ते करेक्शन नंतर आपण 19.5-19च्या पी वरती आलेलो आहोत. तर आपण हेच पुढे जाऊन बघितलं तर कुठेतरी एक 18-18.5च्या पी वर आलं की तो फेअरली कम्फर्टेबल पी होऊन जाईल निफ्टीसाठी. बरोबर. आणि हेच जर आकडे आपण गेले काही वर्ष बघतो तर हे आकडे खूप रिगरसली फॉलो होत आहेत. बरोबर आहे. आणि हा एक बेंचमार्किंग सारखं झालंय त्यांना, की जे FI किंवा इतर फंड्स असतील त्यामुळे ते म्हणतात की व्हॅल्युएशन ही हाय असू शकतात. दीपक, एक अतिशय नागपूरहून 2 प्रश्न आले होते, एक पुण्याहून पण आला होता. त्यांनी विचारलं होतं की शुगर कंपन्या, शुगर स्टॉक्स गोड कधी होतील किंवा शुगर कंपन्या गोड कधी होतील? कारण आपण बऱ्याचदा इथेनॉलबद्दलच्या अनाऊन्समेंट ऐकतो, किंवा गव्हर्नमेंट रेग्युलेटेड सेक्टर आहे हा शुगर सेक्टर. असा हा सेक्टर गुंतवणुकीच्या दृष्टीने कसा आहे, आणि गेले काही वर्ष तो अभ्यास करत होता सेक्टरचा, काय दिसतंय आपल्याला? तर बघा, शुगर कारखाने जे आहेत त्यांना अजूनसुद्धा जो गेल्या वर्षीचं कमी पाऊस असल्यामुळे जो शुगर केन किंवा आपण साखर उत्पादन कमी झाले, आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने एक्सपोर्ट बंद केली. बरोबर. आणि आपण ते शुगर जे बनवलं, आपण साखर बनवतो त्याचा काही भाग आपण एथेनॉल बनवण्यासाठी शिफ्ट केलेला.
तर त्यामुळे एक्सपोर्ट्स पण कमी झालेला. पण आता कुठेतरी किमती शुगरचे जे आपण म्हणतो की शुगर किमती आहेत, जे साखर किमती आहेत ते वाढत आहेत. हो गेल्या वर्षी ते 36-37च्या आसपास होते, आता 40च्या आसपास आहेत. बरोबर आहे. तर तिथे कुठेतरी शुगर कंपनीजला फायदा होतोय. पण कमी उत्पादनामुळे ऊस कमी आल्यामुळे किंवा कमी उत्पादन झाल्यामुळे त्यांना कुठेतरी तिकडे हर्ट पण होत आहे. हो पण आता ह्या पुढचे जे काही उत्पादन होईल, आपण साखर उत्पादन होईल ते एकदम पीकवरती येईल बरोबर अशी अपेक्षा आहे. कारण आता तो एल निनोचा जो प्रॉब्लेम होता किंवा कमी पाण्याचा जो प्रॉब्लेम होता तो आता राहिलेला नाही. हो कारण 1 वर्षाची सायकल असते. तो गेल्या वर्षीचा प्रॉब्लेम ह्या वर्षी दिसतोय, पण ह्या वर्षी असा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर पुढे जाऊन हा प्रॉब्लेम येणार नाही. ऊस उत्पादन चांगलं राहील. शुगर कंपनीजला फीडस्टॉक आपण म्हणतो ते कंटिन्युअस मिळत राहील आणि येणारा पुढचा 1 वर्ष माझ्या मतीने शुगर कंपन्यांसाठी खूप चांगलं आहे. कारण तुम्ही साखर बनवताय, उरलेल्या जे काही फीडस्टॉक आहे त्याच्यापासून तुम्ही एथेनॉल बनवताय आणि तब्बल 40% रेव्हेन्यू हे एथेनॉलवरून येणार आहे. बरोबर आहे. आणि जो सरकारचा जो एथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम 20% एथेनॉल ब्लेंडिंग करायचा आहे तो अजून सुद्धा ते इंटॅक्ट आहेत प्रॉमिसवरती. बरोबर तर माझ्या मताने येणारा 1 वर्ष खूप चांगला राहील शुगर स्टॉक्स नक्की गोड असतील इन्व्हेस्टरांसाठी. कारण बऱ्याच गोष्टी याच्यात होता की आता इथेनॉलचा वापरही वाढत चाललाय. ज्या ट्रेडिशनल फ्युएलमध्ये आपण बघितलं पेट्रोल पंपामध्ये आपल्याला एक सेपरेट हे दिसतं. त्यामुळे निश्चित हा सेक्टर पण खूप काळजीपूर्वक राहायला लागतं या इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा याच्यात. दीपक, केमिकल सेक्टर हा पण एक प्रश्न नेहमी विचारला होतो. खरं इतका वास्ट सेक्टर आहे, मग केमिकल मग स्पेशालिटी केमिकल हा सेक्टर एका ॲनालिस्टच्या दृष्टीने कसा वाटतो आणि त्याच्यामध्ये आता काय गुंतवणूकदारांसाठी ऑपॉर्च्युनिटी असू शकतात, किती होरायझन आपण ठेवू शकतो? तर गेले 2 वर्ष केमिकल सेक्टर हा लॅकलस्टर होता. कारण चायनानी ओव्हर सप्लाय ठेवली. हो त्यामुळे असं झालेलं की जे किमती होत्या केमिकलच्या ते फार खाली पडलेले. आता कुठेतरी त्यांच्यामध्ये सुधारणा येत आहे. कुठेतरी एक स्टेबिलिटी आली आहे आणि इम्प्रूव्हमेंट येते. तर केमिकल सेक्टरसाठी ही चांगली बातमी आहे. गोईंग फॉरवर्ड मला असं वाटतं की गेले पुढचे 1.5 ते 2 वर्षामध्ये ज्या कंपन्यांनी ह्या लॅकलस्टर एन्व्हायरमेंटमध्ये केपेक्स केलेलं आहे, त्यांची क्षमता वाढवली आहे, त्यांना जास्त फायदा होईल. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये कमॉडिटी आणि स्पेशालिटी दोन्ही केमिकल कंपन्यांना फायदा होईल. पण स्पेशालिटी केमिकल्स ज्यांनी खूप केपेक्स केलेलं आहे, चांगल्या प्रकारे केपेक्स केलं आहे, त्यांना जास्त फायदा होईल. हो पण ओव्हरऑल केमिकल सेक्टर माझ्या मताने खूप चांगलं आहे. कारण तुम्हाला आता या अशा मार्केटमध्ये सेक्टर वाईजच बघितलं पाहिजे की कोणता सेक्टर चांगला करू शकतो. कारण ओव्हरऑल मार्केट बरं नाही करायचं. तर केमिकल इज वन ऑफ इट. दीपकजी, आज वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचे काही विषय जरी कळवलेत की कुठल्या कुठल्या विषयावर आपल्याला इथे मार्गदर्शन करता येईल, एक संवाद करता येईल प्रेक्षकांशी, तुमचं नेहमीच स्वागत असेल.